हॅलो स्टुडंट्स. तर आपण जी सिरीज स्टार्ट केली होती की प्रिव्हियस इयर सोल्युशन्स, जसं की तुम्हाला टायटल दिसते जे की प्रिव्हियस इयर सोल्युशन्स. प्रायमरली फोकस असेल आपला MST CET, नीट, JEE आणि त्याही मध्ये या फिजिक्सच्या सब्जेक्ट. तर फिजिक्सचे आपण सर्वात अगोदर नीट एक्झाम मध्ये आलेले ऑल प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स संपूर्ण एक लेक्चर, हे लेक्चर आहे आपल्या याचं थर्ड. आणि यानंतर आणखी एक लेक्चर बनेल ज्यामध्ये आपण लास्ट 34 ते 33 इयरचे जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत नीट मध्ये आलेले असोसिएटेड विथ युनिट्स आणि मेजरमेंट चॅप्टर, ते सर्वच्या सर्व आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये कम्प्लीट होऊन जातील. मग त्यानंतर आपण प्रिव्हियस इयरचे JEE मध्ये आलेले क्वेश्चन्सची एक प्लेलिस्ट बनवू. त्यानंतर MST CET मध्ये जर काही क्वेश्चन चॅप्टरचे आलेले असतील किंवा दुसरे काही PMTs असतील, CETs असतील अदर स्टेट्सच्या, तर त्याही मधले काही क्वेश्चन्स घेऊ किंवा नीट आणि JEE मधलेच मॅक्सिमम क्वेश्चन्स आपण यामध्ये डिस्कस करू. तर हे आपलं याचं लेक्चर नंबर 3. जसं की हेडिंग तुम्हाला दिसते, आपण कसं सुरू केलं आहे ते चॅप्टर वाईज. या सिरीज मध्ये आपण चॅप्टर वाईज डिस्कस करतो आहोत. हे आपल्या चॅनलचं नाव आहे फिजिक्स इन्स्टिट्यूट आणि हे माझं इंट्रोडक्शन आहे आणि हे जे काही ते अकॅडमिक्स क्वालिफिकेशन्स दिलेले आहे. ओके, तर आपण स्टार्ट केलेला आहे चॅप्टर 1, युनिट्स आणि मेजरमेंट. युनिट्स अँड मेजरमेंट हा NCERTचा तुमचा चॅप्टर 1 आहे आणि त्यापासूनच आपण काय केलेले आहे, स्टार्ट केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. बघा, लास्ट लेक्चर पर्यंत आय थिंक जवळपास 30 क्वेश्चन्स तुमचे झालेले होते. 30 पैकी आता हा जो आहे 31 नंबरचा क्वेश्चन आय थिंक हा आलेला आहे 1999. बघा इथे दिसते तुम्हाला इयर. क्वेश्चन आलेला आहे इन 1999. क्वेश्चनचा काय आहे तर डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्सचा डायमेन्शन फॉर्म्युला काढायचा आहे. आता तुम्ही मॅग्नेटोस्टॅटिक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड्स या चॅप्टर्स मध्ये फॉर्म्युला शिकलेला असाल की मॅग्नेटिक फ्लक्स जो असतो ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड बी या मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्रोड्यूस झालेला मॅग्नेटिक फ्लक्स, ज्याला आपण म्हणू फाय, ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड हा असतो मॅग्नेटिक फील्ड इनटू एरिया. हा जो या कशाचा फॉर्म्युला आहे तुमचा मॅग्नेटिक फ्लक्सचा, मॅग्नेटिक फ्लक्स. सिमिलरली इलेक्ट्रिक फील्ड इंटू एरिया जर घेतला तर तुम्हाला इलेक्ट्रिक फ्लक्स मिळेल. आता सगळ्यात अगोदर आपल्याला एरियाच्या डायमेन्शन्स तर सहज म्हणजे आपण काढूच. एरियाच्या काय डायरेक्शन डायमेन्शन असतील डायरेक्टली L². आता इथे आपल्याला काढायच्या आहेत या मॅग्नेटिक फील्डच्या डायमेन्शन सगळ्यात महत्वाच्या. आता मॅग्नेटिक फील्डच्या डायमेन्शन्स डायरेक्टली प्रत्येकाच्या पाठ तर नसतात, बट आपण मॅग्नेटोस्टॅटिक मध्ये मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला शिकलेलो आहे की मॅग्नेटिक फोर्स असतो F, मॅग्नेटिक फोर्स इज इक्वल टू Q VB, ज्यामध्ये हा जो असतो काय असतो Q चार्ज, हा Q असतो चार्ज, V असते व्हेलॉसिटी आणि B ही काय असते मॅग्नेटिक फील्ड. B काय असते मॅग्नेटिक फील्ड. मग आपण यावरून मॅग्नेटिक फील्ड B ला F/Q लिहू शकतो आणि ती व्हॅल्यू ते पुट करू शकतो. मग तुम्हाला फ्लक्स फाय काय मिळेल, बघा फ्लक्स फाय, मॅग्नेटिक फ्लक्स फाय B काय मिळेल, फोर्स अपॉन चार्ज इंटू व्हेलॉसिटी आणि हा एरिया A. फोर्सच्या डायमेन्शन काय असतात तर M1 L1 T-2 एरियाच्या L². Q म्हणजे चार्ज. आपल्याला माहिती आहे करंट I इज इक्वल टू असतो चार्ज पर युनिट टाइम. यालाच लिहू शकतो तुम्ही डायमेन्शन्स ऑफ करंट इंटू डायमेन्शन्स ऑफ टाइम किंवा कॅपिटल T स्मॉल T ने लिहिता, कारण डायमेन्शन मध्ये आपल्याला करंटच्या डायमेन्शन्स कॅपिटल T ने रिप्रेझेंट, सॉरी करंटच्या डायमेन्शन्स जे आहेत त्याला टाइमच्या डायमेन्शन्सने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे यावरून तुम्हाला मिळेल की चार्ज Q इज इक्वल टू करंट इंटू टाइम. मग करंट सो आपण रिप्रेझेंट करतो करंटचे डायमेन्शन कॅपिटल I ने, कारण ऑप्शन मध्ये सुद्धा ऑप्शन मध्ये A दिलेला आहे, तर करंटचे डायमेन्शन्स आपण A ने रिप्रेझेंट करू जसं क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे त्याच्या अकॉर्डिंग. तर करंटचे डायमेन्शन्स मिळेल तुम्हाला A आणि टाइमचे डायमेन्शन्स T. तर करंटचे डायमेन्शन्स A आणि टाइमचे डायमेन्शन्स T. आणि व्हेलॉसिटी काय असते मीटर पर सेकंड, म्हणजे L1 T-1. मग याला जर तुम्ही रिअरेंज केलं तर हा T⁻⁴, T⁻⁻⁴, इथे T होतो कॅन्सल, इथं L, हा L या L सोबत कॅन्सल, हा प्लस T मायनस T सोबत कॅन्सल, हा A वरती जाईल तर A बनेल -1 म्हणजे M⁻⁴, हा L2 T⁻⁻² आणि हा A -1. हा काय मिळेल तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स फाय B चा डायमेन्शनल फॉर्म्युला. मॅग्नेटिक फ्लक्स फाय B चा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा काढला तर अगोदर मॅग्नेटिक फील्ड वरून आपण मॅग्नेटिक फ्लक्सचा फॉर्म्युला लिहिला.
मॅग्नेटिक फ्लक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला मॅग्नेटिक फील्डची डायमेन्शन्स माहिती नव्हती, मग आपण मॅग्नेटिक फोर्सचा यूज करून मॅग्नेटिक फील्ड काढली. चार्ज आपल्याला हे माहिती फॉर्म्युला करंट इज इक्वल टू असतो का चार्ज पर युनिट टाइम. मग त्यावरून तुम्हाला चार्जची डायमेन्शन्स मिळाली, ती डायमेन्शन त्यामध्ये पुटअप केली, मग तुम्हाला फॉर्म्युला मिळाला की m1 L2 T-2 A-1. येस, बघा कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतंय? येस, ऑप्शन नंबर सी. कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतंय तुम्हाला? हे या ऑप्शन सी मध्ये दिसतंय. m1 L2 T-2 A1. m1 L2 T-2 A1 या काय आहेत मग तुमचे डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. नेक्स्ट क्वेश्चन. हा हे क्वेश्चन्स 1991 मध्ये आलेला. कधी आहे क्वेश्चन्स? 1991. काय विचारलंय? द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस μ0. या μ0च्या डायमेन्शन्स विचारलेल्या आहेत. आता μ0चे डायमेन्शन्स, μ0शी असोसिएटेड एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय? μ0चे डायमेन्शन्स काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. कुठला फॉर्म्युला? की स्पीड ऑफ लाईट c च्या डायमेन्शन्स ह्या असतात 1/μ0 ε0 च्या डायमेन्शन्सच्या इक्वल असतात. मग यावरून तुम्हाला काय मिळेल की डायमेन्शन्स ऑफ μ0 इज इक्वल टू, इकडे दोन्ही साईडचा स्क्वेअर करायचं. इथे बघा काय करायचं? दोन्ही साईडचा स्क्वेअर. मग इकडे मिळेल c स्क्वेअर इज इक्वल टू 1/μ0 ε0. म्हणजे काय मिळेल? μ0च्या डायमेन्शन्स असतील त्या c ची पॉवर -2 आणि ε0 ची पॉवर -1 च्या डायमेन्शन्स इक्वल असेल. आणि आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असतो? F इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. मग यावरून तुम्हाला मिळेल की ε0 इज इक्वल टू Q1 Q2 अपॉन 4π F R स्क्वेअर. मग ही ε0च्या डायमेन्शन्स इथे पुटअप करायच्या. ε0च्या डायमेन्शन्स पुटअप करायच्या इथे. मग काय मिळेल तुम्हाला? डायमेन्शन्स ऑफ μ0 इज इक्वल टू सी च्या डायमेन्शन्स काय असतात? स्पीड ऑफ लाईट मीटर पर सेकंड म्हणजे L1 T-1. त्याची पॉवर किती आहे? -2. ε0च्या ठिकाणी काय मिळेल तुम्हाला? ε0च्या ठिकाणी Q1 Q2 च्या डायमेन्शन्स म्हणजे करंट. दोन चार्जच्या डायमेन्शन्स म्हणजे करंट इंटू टाइम. करंट कशाने रिप्रेझेंट केली? तर ए ने. सो करंट इंटू टाइम आणि चार्जचा प्रोडक्ट आहे हा Q1 आणि Q2 म्हणजे चार्जचा प्रोडक्ट. आपल्याला माहिती आहे करंट I इज इक्वल टू Q अपॉन T. मग यावरून तुम्हाला Q मिळेल करंट इंटू टाइम. करंटची डायमेन्शन्स A, टाइमची T. आणि ही Q1 Q2 दोन वेळा आहे. सो याचा काय होईल? स्क्वेअर. खाली 4π तर हा कॉन्स्टंट नंबर, हा 4π कॉन्स्टंट नंबर. याची काय डायमेन्शन असेल? 4 ची डायमेन्शन्स m1 L1 4 ची डायमेन्शन्स m1 L1 T -2 m1 L1 T -2 R स्क्वेअर म्हणजे L2. या सर्वांची पॉवर बघा इथे काय आहे? -1. या सर्वांची पॉवर काय आहे? -1. आता इथे बघा याची पॉवर किती आलेली आहे? -1 म्हणजे याला तुम्ही उलट करू शकता. म्हणजे डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला जाईल आणि न्यूमरेटरची टर्म डिनॉमिनेटरला. म्हणजे काय मिळेल तुम्हाला इथे? L1 ची पॉवर -2. हा -2 इंटू -2 म्हणजे T ची पॉवर -4. आणि इकडे हा m1 L1 T -2 येईल वरती. m1 L1 T -2 आणि हा L स्क्वेअर वरती. आणि A इंटू T स्क्वेअर म्हणजे A स्क्वेअर T स्क्वेअर ही टर्म जाईल डिनॉमिनेटरला. A स्क्वेअर T स्क्वेअर टर्म कुठे जाईल? डिनॉमिनेटरला. आता इथे स्पेस नाही तर मी थोडंसं काय करतो, इकडचा पोर्शन हा इरेज करतो. तुम्ही काय करायचं? याला इकडून व्यवस्थित पॉज करून अगोदर लिहून घ्यायचे. डायमेन्शन्स कळायचे आहेत आपल्याला μ0चे. डायमेन्शन्स μ0च्या कळायचे आहेत. ओके. तर बघा इथे काय मिळते तुम्हाला? L ची पॉवर -2. इथे L ची पॉवर +2. L ची पॉवर -2, L ची पॉवर +2. ह्या दोन क्वांटिटी एकमेकांसोबत कॅन्सल. इथे बघा T ची पॉवर +4, T ची पॉवर -2 म्हणजे T ची पॉवर +2. T ची पॉवर इथे बघा T ची पॉवर 4, T ची पॉवर -2 म्हणजे हा मिळेल T ची पॉवर +2. वरती T ची पॉवर +2 या खालच्या T ची पॉवर +2 सोबत कॅन्सल म्हणजे T ची पॉवर 4, T ची पॉवर -2, T ची पॉवर +2 एकमेकांसोबत झाल्या कॅन्सल. M ची पॉवर 1, L ची पॉवर 1 आणि हा वरती जाईल. म्हणजे काय मिळेल तुम्हाला? डायमेन्शन्स ऑफ μ0 इज इक्वल टू m raised to the power 1
एल रेस टू दी पॉवर 1 आणि ए रेस टू दी पॉवर -2, एम रेस टू दी पॉवर n, एम रेस टू दी पॉवर करंट इंटू टाइमचा स्क्वेअर Q1 Q2 स्क्वेअर ए स्क्वेअर टीची पॉवर -2 हा टी स्क्वेअर. अच्छा हा इथला एक टी स्क्वेअर राहिला का खाली, टीची पॉवर -2 टीची पॉवर -2 इंटू -2 हा +4 -2 म्हणजे हा राहिला तुमचा +2 टीची पॉवर +2 एकमेकांसोबत कॅन्सल. ऑप्शन्स मध्ये असं काहीच दिसतंय का तुम्हाला, एम रेस टू दी पॉवर 1, एल रेस टू दी पॉवर 1, ए रेस टू दी पॉवर -2 असं ऑप्शन तर आहे. चार्ज क्यू करंट इंटू एरिया, ची पॉवर इथे -2 वेलोसिटी स्पीड. अच्छा बरोबर आहे. इथे काय झालेलं आपलं, इथे बघा ही थोडीशी मिस्टेक झालेली, कारण वेलोसिटी हे काय स्पीड ऑफ लाईटचा स्क्वेअर, स्पीड ऑफ लाईटचा स्क्वेअर असतो, स्पीड ऑफ लाईटचा स्क्वेअर काय असतो L1t -1, L1t -1 म्हणजे ही काय मिळेल इथं तुम्हाला +4 नाही मिळणार ही व्हॅल्यू, तर ही +4 च्या ऐवजी किती मिळेल इथे +2 मिळेल. +4 च्या ऐवजी किती मिळेल इथे, हा मिळेल इथे +2, तर हा +2 या +2 सोबत कॅन्सल होईल, हा -2 पॉवर तशीच्या तशीच राहील, म्हणजे इथे एक ऍडिशनल टर्म ऍड होईल डायमेन्शन फॉर्म्युल्यामध्ये. कधी कधी अशा छोट्या छोट्या चुका होत असतात, त्यामुळे काय करायचंय, केअरफुली बघायचंय कॅल्क्युलेशन व्यवस्थित केले आहेत की नाही. M1 L1 t -2 आणि a ची पॉवर हा -2, M1 L1 t -2 a ची पॉवर -2 म्हणजे दिसते तुम्हाला ऑप्शन नंबर ए, ऑप्शन ए हा काय तुमचा ऑप्शन आहे करेक्ट. जुना क्वेश्चन आहे 1991, मग थोडा कसा होता कन्सेप्च्युअल होता. तुम्ही काय करू शकता, भरपूर वेळा तुम्हाला असं μ0 ε0 चे डायमेन्शन्स विचारतात, तर तुम्ही μ0 किंवा ε0 दोघांपैकी एकाची डायमेन्शन जर का लक्षात ठेवली, जर तुम्ही μ0 ची लक्षात ठेवली तर सी ची माहितीच असते, तुम्ही ε0 ची लगेच काढू शकता, किंवा जर ε0 ची तुम्ही काढली तर स्पीड ऑफ लाईट सी ची माहिती असते, मग त्यावरून तुम्ही μ0 ची काढू शकता. म्हणजे या तीन पैकी जर तुम्ही या μ0 आणि ε0 ची एक जर डायमेन्शन लक्षात ठेवली, तर तुम्हाला दुसऱ्याची डायमेन्शन बाय डिफॉल्ट तुम्ही या रिलेशनचा यूज करून काय करू शकता, काढू शकता. बघा पाठ जर होत असेल एखाद्यानी तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा, अदरवाईज तुमच्याकडे हा सिस्टमॅटिक अप्रोच तर आहेच. मग या अप्रोचने तुम्ही कुठल्याही क्वेश्चन्सच्या, त्यामध्ये कुठलाही व्हेरिएबल असो, कुठल्याही पॅरामीटरच्या डायमेन्शन्स या काढू शकता. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे हा 1990 मधला, म्हणजे 1990 मध्ये आलेला. काय दिलं यामध्ये, अकॉर्डिंग टू न्यूटन द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन लिक्विड लेयर ऑफ एरिया ए वेलोसिटी ग्रेडियंट दिस आणि तो फोर्सचा फॉर्म्युला दिलेला आहे F इज इक्वल टू -eta A del V upon del Z, where eta is a constant which is known as coefficient of viscosity. मग the dimensions of eta is, बघा तुम्हाला एकदम इझी करून दिलेला आहे क्वेश्चन. इझी कसा, की इटाचा फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे. काय दिलेला आहे फॉर्म्युला, विस्कस फोर्स F इज इक्वल टू -eta एरिया del V अपॉन del Z. मग यावरून तुम्हाला काय मिळेल, eta इज इक्वल टू F del Z अपॉन del V आणि A, आणि हा निगेटिव्ह साइन, कारण F अपॉन A del Z अपॉन del V. बघा मग त्यामध्ये F च्या डायमेन्शन्स काय असतात, M1 L1 t -2, एरियाच्या डायमेन्शन्स L स्क्वेअर, del Z, Z म्हणजे चेंज इन लेंथ असतं, del Z म्हणजे चेंज इन लेंथ, म्हणजे डायमेन्शन्स असेल लेंथची. del V म्हणजे चेंज इन वेलोसिटी, चेंज इन वेलोसिटी म्हणजे डायमेन्शन्स ऑफ वेलोसिटी. म्हणजे सर्व व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये पुट अप करायच्या. सर्व व्हॅल्यूज फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या म्हणजे काय मिळेल तुम्हाला, डायमेन्शन्स ऑफ eta इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ F डायमेन्शन्स ऑफ डेल्टा Z अपॉन डायमेन्शन्स ऑफ एरिया A इंटू डायमेन्शन्स ऑफ वेलोसिटी, डायमेन्शन्स ऑफ वेलोसिटी. मग फोर्सच्या ठिकाणी M1 L1 t -2, एच्या ठिकाणी डेल्टा Z च्या ठिकाणी L1, A च्या ठिकाणी L2, B च्या ठिकाणी L1 t -1. हा L1 सोबत कॅन्सल, हा t -1 या -2 सोबत एका सोबत कॅन्सल, हा एक येईल याच्या एका येईल सोबत कॅन्सल, म्हणजे वरती काय मिळेल तुम्हाला, M1 हा L वरती जाईल तर L1 L -1, हा t -2 मधला एक -1 कॅन्सल झाला म्हणजे राहिला हा
L -1 T -1. ह्या मिळेल तुम्हाला डायमेन्शन्स ऑफ इटा. डायमेन्शन्स ऑफ इटा बघा कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतंय, कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतंय हे M1 L -1 T. येस, ऑप्शन नंबर डी. कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतंय, ऑप्शन डी मध्ये. ओके, सो यामध्ये काय केलं आपण, सगळ्या फॉर्म्युलाच्या डायमेन्शन ज्यांच्या माहिती त्या डायरेक्टली फॉर्म्युलामध्ये जशाच्या तशा सबस्टिट्यूट केल्या आणि फायनल आन्सर कॅल्क्युलेट केला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विचारलेले काय, द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ सेल्फ इंडक्टन्स इज, आणि क्वेश्चन्स आहे 1989 मध्ये विचारलेला काय की द डायमेन्शन्स फॉर्म्युला ऑफ सेल्फ इंडक्टन्स. आता आपल्याला माहिती आहे काल काय बघितलं आपण, टाइमच्या ज्या डायमेन्शन्स आहेत त्या L अपॉन च्या डायमेन्शनच्या इक्वल असतात, ज्यामध्ये L जो असतो तो काय असतो, इंडक्टन्स, किंवा तुम्ही याला काय म्हणू शकता, सेल्फ इंडक्टन्स. म्हणजे तुम्हाला यावरून काय मिळेल की डायमेन्शन्स ऑफ इंडक्टन्स और सेल्फ इंडक्टन्स इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ टाइम इंटू डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. आणि आपल्याला माहिती आहे की पॉवर इज इक्वल टू असतो I² R. मग यावरून मिळेल डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ पॉवर अपॉन डायमेन्शन्स ऑफ करंट स्क्वेअर. पॉवर म्हणजे काय असते, वर्क अपॉन एनर्जी. वर्क म्हणजे पॉवर म्हणजे फोर्स पर युनिट. पॉवर काय असते, एनर्जी पर युनिट टाइम किंवा वर्क पर युनिट टाइम. वर्क म्हणजे काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, आणि हा करंट स्क्वेअर. मग यावरून तुम्हाला मिळेल फोर्सचे डायमेन्शन्स M1 L1 T -2, डिस्टन्सचे डायमेन्शन्स L1, टाइमचे डायमेन्शन्स T, करंटचे डायमेन्शन्स. अच्छा, क्वेश्चन ऑप्शन्स मध्ये ए दिलेला आहे, सो आपण करंटचे डायमेन्शन्स ए घेऊ म्हणजे A². इथे या T M1 L1 हा L1 म्हणजे M1 L2 हा T वरती गेल्यानंतर प्लस मायनस बनेल म्हणजे T ची पॉवर -3. M1 L2 T -3 A वरती जाऊन काय बनेल A -2. ह्या मिळाल्या तुम्हाला R च्या डायमेन्शन्स. या कशाच्या डायमेन्शन्स मिळाल्या, R च्या. मग ह्या R च्या डायमेन्शन्स सबस्टिट्यूट करू आपण इथे, या R च्या डायमेन्शन्स या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करू. म्हणजे काय मिळेल तुम्हाला, डायमेन्शन्स ऑफ L इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ T इंटू डायमेन्शन्स ऑफ R. T आणि R च्या डायमेन्शनचा हा फॉर्म्युला M1 L2 T -3 A -2. म्हणजे ह्याच्यावरून काय मिळेल, एक T हा -3 +1 -2 म्हणजे हा मिळेल तुम्हाला M1 L2 T -2 A -2. असं काहीच ऑप्शन दिसतंय का, M1 L2 T -2 A -2, M1 L2 T -2 A -2. येस, ऑप्शन नंबर सी. कुठले दिसतो ऑप्शन, ऑप्शन सी, M1 L2 T -2 A -2. हा क्वेश्चन 1989 मध्ये विचारलेला आहे, बट थोडा कसा होता, व्यवस्थित होता. खूप जास्त काही इझी नव्हता आणि खूप जास्त काही अवघडही नव्हता. काय केलं आपण, फक्त जे आपल्याला प्रोसेस माहिती आहे, ज्या बेसिक गोष्टी माहिती आहे त्या बेसिक गोष्टींवर फोकस करून काय केलं आपण, फायनल आन्सर काढलेलं आहे. ओके, नेक्स्ट बघूया. हा सुद्धा 1989 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ टॉर्क. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ टॉर्क. तर तुम्हाला माहिती आहे आपण कालच्या लेक्चर मध्ये सांगितलेलं होतं, टॉर्क च्या डायमेन्शन्स ज्या आहेत, टॉर्कच्या डायमेन्शन्स त्याचे डायमेन्शन्स असतात एनर्जीच्या, त्याच डायमेन्शन्स असतात वर्कच्या. आणि टॉर्क आपण रिप्रेझेंट करत असतो, टॉर्क ही वेक्टर क्वांटिटी आहे, टॉ इज इक्वल टू R बार क्रॉस F बार. म्हणजे डायमेन्शन्स ऑफ टॉर्क काय मिळेल तुम्हाला, डायमेन्शन्स ऑफ R इंटू डायमेन्शन्स ऑफ फोर्स. R म्हणजे लेंथ, फोर्स म्हणजे M1 L1 T -2. हा काय मिळेल मग तुम्हाला, M1 L2 T -2, M1 L2 T -2. ओके, सो टॉर्क डायमेन्शन्स काय मिळेल मग तुम्हाला, डायमेन्शन्स ऑफ टॉर्क टॉ इज इक्वल टू M1 L2 T -2. आणि ह्याच डायमेन्शन्स आहेत तुमच्या एनर्जीच्या, आणि ह्याच डायमेन्शन्स आहेत ह्या वर्कच्या. ह्याच डायमेन्शन्स आहेत एनर्जी आणि ह्याच डायमेन्शन्स आहेत
वर्क आणि टॉर्क. मग काय मिळालं तर M1 L2 T - 2. कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतं M1 L2 T - 2? येस, ऑप्शन नंबर ए मध्ये दिसते. कुठे दिसतंय? या ऑप्शन ए मध्येच. M1 L2 T - 2. So option A is correct for this question. Next, 1988. 1988 काय दिलेलं आहे तुम्हाला? If C and R denotes capacitance and resistances, then CR. आता आपल्याला माहिती आहे RC किंवा CR हे काय डायमेन्शन्स ऑफ टाइम. सरळ सरळ कुठल्याही प्रकारचं सोल्युशन न करता आपण सांगू शकतो की RCच्या डायमेन्शन्स टाइमच्या असतात, म्हणजे ऑप्शन ए मध्येच तुम्हाला दिलेलं आहे. मग या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याची गरज पडली का? नाही. नेक्स्ट क्वेश्चन 1988. काय विचारलेलं आहे? द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ अँग्युलर मोमेंटम इज. अँग्युलर मोमेंटमचा डायमेन्शनल फॉर्म्युला खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला आहे? आता आपल्याला माहिती आहे अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू लिनियर मोमेंटम P आणि डिस्टन्स R चा प्रोडक्ट. तर लिनियर मोमेंटम म्हणजे असतो मास इंटू व्हेलॉसिटी आणि हा डिस्टन्स R. सो मास म्हणजे M1, व्हेलॉसिटी म्हणजे L1 T - 1 आणि डिस्टन्स म्हणजे हा एक L1. म्हणजे हा काय मिळतो तुम्हाला इथून M1 L2 T - 1. डायमेन्शन्स ऑफ अँग्युलर मोमेंटम काय मिळतं तुम्हाला? M1 L2 T - 1. M1 L2 T - 1. कुठे दिसतं M1 L2 T - 1? येस, ऑप्शन डी मध्ये. कुठे दिसतं M1 L2 T - 1? ऑप्शन डी. M1 L2 हा T - 1 आहे, हा -2 नाही. किती आहे? -1. सो कोणता ऑप्शन करेक्ट आहे तुमचा? ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. हा आहे क्वेश्चन नीट 2017 मध्ये विचारलेला. नीट 2017 खाली काय विचारलेले क्वेश्चन्स मध्ये बघा काय? अ फिजिकल क्वांटिटी दॅट हॅज डायमेन्शन्स ऑफ लेंथ. एक फिजिकल क्वांटिटी, ज्या फिजिकल क्वांटिटीला लेंथच्या डायमेन्शन्स आहे ती आपण तयार केलेली आहे. कशा कशावरून? कॅन बी फॉर्म आउट C स्पीड ऑफ लाईट, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि या 3 1, 2 आणि 3 या 3 टर्म्सच्या मल्टिप्लिकेशन्स पासून आपण लेंथची डायमेन्शन असणारी क्वांटिटी फॉर्म केलेली आहे. तर मग ती लेंथची डायमेन्शन्स ही C, G आणि या क्वांटिटीवर कशा प्रकारे डिपेंड करते असं विचारलेलं आहे. तर आपण काय करूया, हा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन, याला व्यवस्थित समजून घ्या कसं सॉल्व्ह करायचं. तर बघा, लेंथ ही क्वांटिटी जी आहे किंवा लेंथचे जे डायमेन्शन्स आहे त्या स्पीड ऑफ लाईट च्या डायमेन्शनची पॉवर A, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची पॉवर B आणि E² अपॉन 4πε0 ची पॉवर C ला प्रपोर्शनल आहे असं आपण काय करू? अज्युम करू. असं काय करू? आपण अज्युम करू. हे आपण काय केलंय? अझम्पशन्स घेतले. असं अझम्पशन्स घेतले. आता आपल्याला माहिती आहे की स्पीड ऑफ लाईट जो असतो, तर स्पीड ऑफ लाईटचे डायमेन्शन्स काय आहे? L1 T - 1, L1 T - 1. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G असतो तुमचा F R² अपॉन M1 M2, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो? F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन R². मग इथे तुम्ही जर फॉर्म्युले पुटअप केले तर F काय असतं? F च्या डायमेन्शन्स M1 L1 T - 2, R म्हणजे R² आहे. सो L² M1 M2 म्हणजे M². हा एक M स्क्वेअरच्या एका M सोबत कॅन्सल. हा L प्लस L2 हा बनेल L3. म्हणजे G च्या डायमेन्शन्स मिळेल तुम्हाला M ची पॉवर -1 L3 T - 2 ह्या मिळेल तुम्हाला G च्या डायमेन्शन्स. उरली क्वांटिटी E² अपॉन 4πε0. तर तुम्हाला माहिती असेल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो F इज इक्वल टू E² अपॉन 4πε0 R². मग यावरून तुम्हाला E² अपॉन 4πε0 च्या डायमेन्शन्स मिळतील F इंटू R² च्या डायमेन्शन्सच्या इक्वल. सो F इंटू R² च्या डायमेन्शन्स काय मिळेल मग तुम्हाला? M1 L1 असतो आणि याचा L2 म्हणजे M1 L3T - 2. M1 L3T - 2. मग आता सर्व काय करू आपण? इथे पुटअप करू. या सर्व व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करू. म्हणजे काय मिळेल तुम्हाला? लेफ्ट हँड साइडला मिळेल डायमेन्शन्स M0 L1 T0 is proportional to L1 LT raised to the power A into M-1 L3 T - 2 ची पॉवर B into M1 L3 T - 2 ची पॉवर C. समोर पेज आहे का सोडलेलं? येस, समोर पेज आहे.
तर मग आपण याला काय करू आता, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला इक्वेट करू. इकडे काय आहे तुमचा M0 L1 T0 इज इक्वल टू, इकडे एम ची पॉवर बघा, इथे एम ची पॉवर -1 त्याची पॉवर बी म्हणजे एम ची पॉवर -b इज एम ची पॉवर सी म्हणजे एम ची पॉवर -b प्लस सी, एम ची पॉवर -b प्लस सी. इथे एल ची पॉवर ए प्लस एल ची पॉवर 3b प्लस एल ची पॉवर 3c. एल ची पॉवर मिळाली तुम्हाला ए प्लस 3b प्लस 3c इंटू टी. टीची पॉवर इथे किती आहे -a, इथे -2b, इथे -2c. टी रेस्ट टू दी पॉवर -a -2b -2c. टी ची पॉवर -a -2b -2c, -2c का -2b -2c. ब्रॅकेट कम्प्लीट. दोन्हीला जर कम्पेअर केलं तर आपल्याला मिळते की -b प्लस सी इज इक्वल टू 0. या दोन क्वांटिटी कम्पेअर जर केल्या तर एमची पॉवर 0, एमची पॉवर ही म्हणजे -b प्लस सी 0, विच इज इम्प्लाइज दॅट b इज इक्वल टू सी. बी आणि सी इक्वल. नंतर a प्लस 3b प्लस 3c इज इक्वल टू आहे 1. आणि थर्ड इक्वेशन वरून -a -2b -2c इज इक्वल टू 0 म्हणजेच तुम्हाला मिळालं की a -a इज इक्वल टू 2b प्लस 2c आणि b इज इक्वल टू c. म्हणजे त्यावरून काय मिळेल तुम्हाला की -a इज इक्वल टू 2b प्लस 2b म्हणजेच 4b. -a इज इक्वल टू 2b प्लस 2b इज इक्वल टू 4b. एक इक्वेशन मिळालं तुम्हाला की 4b प्लस a इज इक्वल टू 0 आणि ह्या इक्वेशन वरून मिळेल तुम्हाला a प्लस 3b प्लस 3b इज इक्वल टू 0 म्हणजेच a प्लस 6b इज इक्वल टू 0. या दोन्ही इक्वेशनला जर सॉल्व्ह केलं, या दोन्ही इक्वेशनला जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला मिळेल, या दोन्हीला जर सॉल्व्ह केलं तर b इज इक्वल टू 0, b ची व्हॅल्यू 0. अच्छा, असं कसं करलं आपण? a इज इक्वल टू 2b, b इज इक्वल टू c, a प्लस 3b प्लस 2c. पहिलं इक्वेशन बरोबर आहे -b प्लस c इज इक्वल टू 0 म्हणजे b इज इक्वल टू c मिळते. b इज इक्वल टू c मिळतोय. b इज इक्वल टू c या इक्वेशनवर मिळते तुम्हाला b आणि c ची व्हॅल्यू इक्वल आहे. आणि इथून मिळते की तुम्हाला की b इज इक्वल टू जो आहे तो आहे -a अपॉन 4, -a अपॉन 4, -a अपॉन 4 असं काहीच ऑप्शन दिसते की ज्यामध्ये b आणि c. b म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय आहे, g ची पॉवर आणि c ची पॉवर. b म्हणजे g ची पॉवर आणि c ची पॉवर, म्हणजे सॉरी g ची पॉवर आणि या e² अपॉन 4πε0. म्हणजे याचा करेक्ट आन्सर ते असेल की ज्यामध्ये g आणि ह्या टर्मची पॉवर सेम असेल, g आणि या टर्मची पॉवर सेम. तर तुम्हाला इथेही दिसते, a मध्ये दिसते, b मध्ये दिसते आणि c मध्ये सुद्धा दिसत आहे. इथे परत बघू आपण याला व्यवस्थित सॉल्व्ह केलंय का. तर e² अपॉन 4πε0 फोर्स इज इक्वल टू q1 q2 अपॉन 1 अपॉन 4πε0 r². मग e² अपॉन 4πε0 f इंटू r². f म्हणजे काय असतं, फोर्स m1 l1t - 2 आणि हा l2. सो m1 l3t m1 l3t - 2, m1 l3t - 2. हा इथे g is equal to f r² upon m1 m2. So m1 l raised to the power 1t - 2 f m1 l1t - 2 upon mass m - 1 l3 t - 3. Speed of light meter per second. So meter per second म्हणजे l ची पॉवर a, l raised to the power a plus 3b plus 3c. l ची पॉवर a plus 3b plus 3c. ओके. m ची पॉवर c मायनस b, m ची पॉवर c मायनस b, m ची पॉवर c मायनस b. हे बरोबर आहे. t ची पॉवर -a, t ची पॉवर -2b, t ची पॉवर -2c.
4b प्लस ए यावरून मिळाला b इज इक्वल टू सी. हे तर ठीक आहे. मग a प्लस 3b प्लस 3c इज इक्वल टू 1 मायनस a मायनस 2b मायनस 2c. सो ही मायनस हे दोन क्वांटिटी तिकडे पाठवले तर 2b प्लस 2c b इज इक्वल टू c तर मायनस a इज इक्वल टू 4b. a ही बरोबर आहे मायनस a इज इक्वल टू 4b. मग यावरून b इज इक्वल टू मायनस a अपॉन 4 b इज इक्वल टू मायनस a अपॉन 4 b ची व्हॅल्यू मिळाली. मग यामध्ये जर का आपण a इज इक्वल टू 2 घेतला. ठीक आहे, आपण काय करू a ची व्हॅल्यू जर का 2 घेतली, a ची व्हॅल्यू जर इथे आपण 2 घेतली, जर आपण घेतला a इज इक्वल टू 2 तर b काय मिळेल मग तुम्हाला मायनस 1 अपॉन 2. a ची व्हॅल्यू जर का आपण 2 सबस्टिट्यूट केली इथे तर b काय मिळेल मायनस 1 अपॉन 2 आणि b ची जी व्हॅल्यू असेल तीच असेल c ची. जी व्हॅल्यू b ची आहे तीच व्हॅल्यू असेल c ची. b ची व्हॅल्यू मिळेल. मग तसं काहीच ऑप्शन तुम्हाला दिसत नाहीये. आपण काय करू उलट घेऊ. काय घेऊ उलट? जर आपण a ची व्हॅल्यू घेतली मायनस 2, a ची व्हॅल्यू जर घेतली मायनस 2 तर बाय डिफॉल्ट b ची व्हॅल्यू काय मिळेल प्लस 1 अपॉन 2 आणि तीच व्हॅल्यू असेल c ची. म्हणजे मिळालं तुम्हाला काय की लेंथ इज प्रपोर्शनल टू स्पीड ऑफ लाईट ची पॉवर मायनस 2, जी ची पॉवर 1/2 आणि ई स्क्वेअर अपॉन 4πε0 ची पॉवर 1/2. म्हणजे तुमची लेंथ प्रपोर्शनल असेल 1/c², कारण सी ची पॉवर मायनस 2 म्हणजे 1/c² आणि 1/2 म्हणजे रूट मध्ये असेल तर जी ई स्क्वेअर अपॉन 4πε0 1/c² जी ई स्क्वेअर अपॉन 4πε0. सो कुठला ऑप्शन दिसते तुम्हाला? हे ऑप्शन नंबर बी. कोणतं ऑप्शन दिसतंय? ऑप्शन बी. कोणतं दिसतंय ऑप्शन? ऑप्शन बी. ओके, सो ऑप्शन बी नाहीये. ऑप्शन बी मध्ये जी खाली आहे ऑप्शन बी नाही. कुठला आहे तो ऑप्शन? डी. कुठला आहे ऑप्शन? 1/c² जी ई स्क्वेअर अपॉन 4πε0 ची पॉवर 1/2 हे दिसते तुम्हाला ऑप्शन डी. कोणता आहे? ऑप्शन डी. नीट 2017 क्वेश्चन थोडा लेंदी होता पण नीट मधलाच होता हा. हे नीट सेकंड फेज 2016. Planck's constant h, speed of light in vacuum c, Newton's laws of gravitation g. Then this which of the following combination has dimensions of length? परत जो क्वेश्चन आपण अगोदर सॉल्व्ह केला तसाच की लेंथ आपण एक्सप्रेस करायची आहे प्लँक्स कॉन्स्टंट h ची पॉवर a, स्पीड ऑफ लाईट c ची पॉवर b आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट g ची पॉवर c. आपण आत्ताच काढले. g चे डायमेन्शन्स काय निघले इथे बघा. ह्या ज्या आहेत ह्या जीच्या डायमेन्शन्स काय m-1 l3 t-2 म्हणजे डायमेन्शन्स ऑफ g इज इक्वल टू m-1 l3 t-2. यस बरोबर आहे का? ओके. मग त्यानंतर ह्या ज्या आहेत अँग्युलर मोमेंटमचे डायमेन्शन्स त्याचे डायमेन्शन्स असतात h च्या प्लँक्स कॉन्स्टंट. म्हणजेच प्लँक्स कॉन्स्टंट h च्या डायमेन्शन्स काय मिळतात तुम्हाला इथे बघा. ज्या डायमेन्शन्स एल च्या आहेत या अँग्युलर मोमेंटमच्या त्याच डायमेन्शन्स असतात प्लँक्स कॉन्स्टंटच्या. मग एल ची डायमेन्शन्स काय m1 l2 t-1 m1 l2 t-1. मग याच्या पण डायमेन्शन्स काय असतील m1 l2 t-1 m1 l2 t-1 आणि स्पीड ऑफ लाईट c च्या डायमेन्शन्स काय असतात तर l1 t-1 l1 t-1. आता याला आपण इकडे सॉल्व्ह करू की L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू h रेस्ट टू द पॉवर a, c रेस्ट टू द पॉवर b, g रेस्ट टू द पॉवर c. सो m0 l1 t0 हा इक्वल आहे तुमचा h म्हणजे याच्या डायमेन्शन्स m1 l2 t-1 या सगळ्यांची पॉवर a इंटू
सी म्हणजे L1 T-1 ची पॉवर B इंटू G म्हणजे M-1 L3 T-2 ची पॉवर C. मग दोन्ही साईडला काय करू आपण कम्पेअर करण्या अगोदर इकडे पण M L T मध्ये काढून घेऊ. M ची पॉवर 1 इंटू A, सो M ची पॉवर A. इथे M आहे का नाही, M ची पॉवर -C, A -C. L ची पॉवर इथे आहे 2A, सो L ची पॉवर 2A, L ची पॉवर B प्लस B, L ची पॉवर 3C प्लस 3C T. इथे T ची पॉवर -A, इथे T ची पॉवर -B, इथे T ची पॉवर -2C. मग दोन्ही साईडला काय करायचं कम्पेअरिंग, दोन्ही साईडला कम्पेअर केल्यानंतर मिळेल तुम्हाला की A - C इज इक्वल टू 0. दुसरं इक्वेशन मिळेल की ट्वाइस A प्लस B प्लस 3C इज इक्वल टू 1. अच्छा, इकडच्या क्वेश्चन्स मध्ये आपण इकडचा 1 सोडलेला होता का? ओके, इथे काय झालं आपलं, काय चुकलं माहिती का, इथे आपण हा A प्लस 3B प्लस 3C इज इक्वल टू 0 घेतलेला आहे. 3A प्लस 3B प्लस 3C इज इक्वल टू 0, पण ऍक्च्युअल मध्ये राईट हँड साईडला काय आहे, हा इकडे 1, हा काय आहे इकडे 1 आहे. सो म्हणूनच आपला आन्सर काय झालेला आहे, इथे काहीतरी मिस्टेक आलेला आहे. सो याला काय करतो मी इथे इरेज करतोय. मग तुम्ही याला काय करायचंय, याला जर डायरेक्टली सगळे इरेज करून परत सॉल्व्ह केलं आपण तर काय मिळेल, मग तुम्हाला इथे तुम्हाला कळालेच असेल की काय करावं लागेल. फक्त सिम्पली दोन्ही साईडच्या जसे इथे आपण डायमेन्शन्स कम्पेअर केलेले आहेत, इथे कम्पेअर करून काढलेले आहे, तसंच तिथे कम्पेअर करायचे. ओके, ते इरेज केले, त्याचं करेक्ट आन्सर जे काही असेल ते तुम्ही काय करायचं करेक्टली मार्क करून घ्यायचं. आता याचे ह्युमन्स बिहेवियरमुळे काय होतात, ते काही चुका होत असतात. सो तिथे केअरफुल लक्ष दिलं असतं तर झालं असतं. ठीक आहे, थोडं डिस्टर्बन्समुळे मागे पुढे झालेलं असू शकतं. तिथे एकदा काय करायचं, व्यवस्थित त्याला करेक्ट करून परत आन्सर करेक्ट करायचं आहे. ओके, मी नेक्स्ट व्हिडिओजमध्ये त्या क्वेश्चन्सला करेक्ट करून परत सांगेल. अदरवाईज तोपर्यंत तुम्ही त्याचं करेक्ट आन्सर ABCD कोणता ऑप्शन असेल ते तुम्ही काय करायचं, ऑप्शन म्हणजे जे काही करेक्ट असेल ते कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून द्यायचं. ओके, 2A प्लस B प्लस 3C इज इक्वल टू 1 आणि -A -B -2C इज इक्वल टू 0. समोर पेज आहे का सोडलेलं, समोर पेज आहे सोडलेला. सो इथे जाऊ आपण. मग पहिले इक्वेशन वरून मिळेल तुम्हाला A इज इक्वल टू C. पहिले इक्वेशन वरून मिळालं A इज इक्वल टू C. मग सेकंड इक्वेशन वरून मिळेल 2A प्लस B च्या ठिकाणी C प्लस 3C म्हणजे 2A प्लस 4C इज इक्वल टू 1. 2A प्लस 4C इज इक्वल टू 1. इक्वेशन वरून मिळेल -A मायनस 3C -A minus 3C is equal to 0, which is implies that A is equal to -3C. मग A ची व्हॅल्यू -3C पुटअप करायची. ओके 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 ओके, A आणि C मध्ये कसं काय पुट करू आपण, आपल्याला A ची व्हॅल्यू C पुटअप करायला लागेल, म्हणजे B आणि C मध्ये इक्वेशन बनेल. B आणि C मध्ये इक्वेशन बनेल. पहिले इक्वेशन मिळेल तुम्हाला A is equal to C आणि सेकंड वरून मिळेल 2A प्लस B प्लस 3C म्हणजे 2 प्लस 3 5C. 5C प्लस B इज इक्वल टू 1 मिळेल आणि इथे मिळेल -3C मायनस B. -3C minus B is equal to 0, which is implies that B is equal to -3C आणि ही व्हॅल्यू जर इथे सबस्टिट्यूट केली आपण तर मिळेल तुम्हाला 5C -3C is equal to 1 म्हणजेच 2C is equal to 1 म्हणजेच C is equal to 1/2. C is equal to 1/2 आणि तीच व्हॅल्यू असेल A ची. C is equal to 1/2 आणि तीच व्हॅल्यू असेल A ची. आणि C ची व्हॅल्यू जर का 1/2 आहे तर B ची व्हॅल्यू काय मिळेल, -3/2. B ची व्हॅल्यू काय मिळेल,
3/2. बीची व्हॅल्यू मिळेल -3/2. मग आता काय करू आपण, यामध्ये ए बी सीच्या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करू. बघा, एल ची पॉवर ए, एल इज इक्वल टू एल हा प्रपोर्शनल आहे एच ची पॉवर ए, म्हणजे एच ची पॉवर 1/2 जी, जी ची पॉवर सी, म्हणजे जी ची पॉवर सुद्धा 1/2, आणि स्पीड ऑफ लाईट ची पॉवर किती आहे, स्पीड ऑफ लाईट म्हणजे सी ची पॉवर बी, आणि बी किती आहे -3/2. सो याची पॉवर -3/2, -3/2, म्हणजेच एल हा तुमचा प्रोपोर्शनल आहे एच जी ही टर्म रूट मध्ये, आणि ही टर्म खाली सी ची पॉवर 3/2. सो तुम्हाला काय मिळते, लेंथ इज इक्वल टू √HG अपॉन सी रेस्ट टू दी पॉवर 3/2. HG अपॉन सी रेस्ट टू दी पॉवर 3/2 स्क्वेअर रूट मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर ए. कुठला करेक्ट आन्सर, ऑप्शन ए. कुठला आहे करेक्ट आन्सर, ऑप्शन ए. ओके, नीट 2016च्या सेकंड पेज मध्ये आलेला हा क्वेश्चन होता. नेक्स्ट 2015 मध्ये आलेला क्वेश्चन. इफ द डायमेन्शन्स ऑफ क्रिटिकल कॉन्स्टंट if dimensions of critical velocity Vc of a liquid flowing through a tube are expressed as eta rho r raised to the power z, where eta rho and r are coefficient of viscosity, density of liquid आणि radius of the tube respectively, then the xyz च्या व्हॅल्यूज किती असेल, xyz च्या व्हॅल्यूज किती असेल. आता बघा, काही क्वेश्चन्स अगोदरच आपण इटाचे डायमेन्शन्स काढलेले होते. बघा, इटाचे डायमेन्शन्स आपण इथे कुठेतरी काढले होते. हे बघा, इटाचे डायमेन्शन्स किती मिळाल्या, m1 l-1 t-1. आता मी इथे परत त्या इक्वेशन मध्ये या डायमेन्शन्स इथे काढत बसणार नाही, डायरेक्टली डायमेन्शन्स मी तिथे इटाच्या ठिकाणी पुट करतो. काय आहे इटा, m1 l-1 t-1, m1 l1 t-1. बघा, इथे इटाचे डायमेन्शन्स काय मिळतील तुम्हाला, m1 l1 t-1, आणि ह्या डायमेन्शन्स इटाच्या कशा आल्या, त्या काहीशा 4-5 एक्झाम्पल अगोदरच आपण आज याच लेक्चर मध्ये काढलेले आहे. रो, तर रो म्हणजे काय असते, डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे वरती असेल डायमेन्शन्स ऑफ मास आणि खाली असेल डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम म्हणजे L3, म्हणजे हा मिळेल तुम्हाला m l ची पॉवर -3, आणि रेडियस r म्हटल्यानंतर r ची पॉवर काय असेल, r म्हणजे सिंपली l. मग तुम्हाला दिले क्रिटिकल व्हेलॉसिटी v, म्हणजे v च्या डायमेन्शन्स या आहेत इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ इटा त्याची पॉवर x, डायमेन्शन्स ऑफ रो त्याची पॉवर y, आणि डायमेन्शन्स ऑफ r त्याची पॉवर z. v म्हणजे व्हेलॉसिटी म्हणजे l t-1, इटा म्हणजे m1 l1 ओके. इटाच्या डायमेन्शन्स मध्ये m1 l-1 t-1 वाटतं. एकदा परत बघू द्या, इटाच्या डायमेन्शन्स काय आहे, m1 l-1 t-1, m1 l-1 t-1, m1 l-1 t-1. सो इथे काय मिळेल, m1 l-1 t-1 त्याची पॉवर x, रो म्हणजे m l-3 त्याची पॉवर y, r म्हणजे l ची पॉवर z. मग इकडे जर तुम्ही परत आपण अगोदर जर सॉल्व्ह केलं तसं कम्पेअर केलं तर काय मिळेल, इकडे m ची पॉवर x प्लस y, l ची पॉवर -x -3y प्लस z, t ची पॉवर -x, t ची पॉवर -x, आणि इकडे आहे l t ची पॉवर -n. सरळ कळतोय की -x इज इक्वल टू -1, म्हणजेच x इज इक्वल टू 1. इथून कळतोय की x प्लस y इज इक्वल टू 0, म्हणजेच y इज इक्वल टू -x, y इज इक्वल टू x, x ची व्हॅल्यू 1, सो y ची व्हॅल्यू -1. असं कुठलं ऑप्शन आहे की ज्यामध्ये x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू -1 आहे. सो x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू -1 वाला फक्त cच ऑप्शन आहे. सो या कंडिशन मध्ये तुम्हाला z काढण्याची गरज नाही, अदरवाइज तुम्ही z काढू शकता. काय मिळेल तुम्हाला, -x -3y प्लस z इज इक्वल टू 1. मग यामध्ये जर व्हॅल्यू पुट केलं तर x ची व्हॅल्यू 1 -3, y ची व्हॅल्यू -1 प्लस z इज इक्वल टू 1. मग हा 1
ची व्हॅल्यू -1. मास पर युनिट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम असतो मीटर क्यूब मध्ये. रो इज डेन्सिटी ऑफ लिक्विड. मास पर युनिट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे येईल की मास म्हणजे एम, लिटर क्यूब म्हणजे एल ची पॉवर -3. सो एम ची पॉवर -3, एम ची पॉवर -x -3y प्लस रेडियसची पॉवर z, म्हणजे इकडे 1 इज इक्वल टू -x -3y प्लस z. यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केल्या तर z इज इक्वल टू 3 मिळते. ऑप्शन मध्ये कुठे z इज इक्वल टू 3 दिलेला नाही, म्हणजे आपलं कुठेतरी चुकतंय का? इटा कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीचा हे तर आपण डायमेन्शन तिथे काढलेला आहे, ह्या डायमेन्शनचा आहे करेक्ट. इटाची पॉवर आहे x, सो इटा म्हणजे m ची पॉवर x, इथे m ची पॉवर y, हे तर बरोबर आहे. l ची पॉवर -x, l ची पॉवर -3y, l ची पॉवर z, हेही बरोबर आहे. t ची पॉवर -x, हेही बरोबर आहे. मग दोन्ही जर कम्पेअर केल्या तर -x इज इक्वल टू -1 म्हणजे x इज इक्वल टू 1 मिळतोय, ही बरोबर. x प्लस वाय इज इक्वल टू 0 यावरून y इज इक्वल टू -x, x ची व्हॅल्यू 1 तर y इज इक्वल टू -1, ही बरोबर. हा बरोबर, ह्या काही x ची मायनस आहे ह्या, सो हा काय मायनस म्हणजे ते काय झालं आपल्याला मिस्टेक झालेली आहे. हा आपण 1 1 जो कॅन्सल केलाय तो 1 1 कॅन्सल होत नाही. इथे काय तुमचा -1 आणि इकडे +1, सो हा मिळतो तुम्हाला. नेक्स्ट पेज आहे का? येस आहे. -1 + 3 + z इज इक्वल टू 1, सो मिळतो तुम्हाला z इज इक्वल टू 1 + 1 - 3 म्हणजे 2 - 3 इज इक्वल टू -1, सो x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू -1 आणि z इज इक्वल टू -1. सो करेक्ट आन्सर कुठला आहे? ऑप्शन सी. करेक्ट आन्सर कुठला आहे? ऑप्शन सी. सो काय करायचंय? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे आणि तुमच्या मित्रमैत्रिणी जे नीटची प्रिपरेशन करत असेल त्यांनाही पाठवायचे. या व्हिडिओजमध्ये बघा तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की तुमचं जर थोडं जर लक्ष काय झालेलं असेल, कॅल्क्युलेशन करत असताना 1-2 स्टेप्स मागे पुढे झालेले असतील तरी तुमचा आन्सरवर खूप सारा इफेक्ट पडतोय. त्यामुळे काय झालं आपल्या या क्वेश्चन्समध्ये मी त्या मिस्टेक्स जे आहेत ते जाणून बुजून मिस्टेक्स झालेल्या होत्या असं म्हणणार नाही. त्या मिस्टेक्स काय झालेल्या होत्या, झालेल्याच होत्या कॅल्क्युलेशनमध्ये. आता मला नीटची एक्झाम काही द्यायची नाही, त्यामुळे अशा मिस्टेक्स माझ्याकडून होणे साहजिक आहे. आणि मी त्या लगेच ऑप्शन्समध्ये बघितले की ऑप्शन्स मॅचअप करत नाही, तर लगेच कुठे मिस्टेक झाली ती अनालाइज केली. तसं तुम्हाला एक्झाममध्ये तेवढ्या वेळेमध्ये लगेच तुमचं कळायला पाहिजे की कुठे आपली मिस्टेक होते आणि कुठे मिस्टेक तुम्ही करेक्ट केली पाहिजे. ओके, सो काय करायचंय? कॅल्क्युलेशन करत असताना स्पीड मेंटेन करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे. आणि तुमचं आन्सर कुठे चुकतंय की बरोबर येते त्यासाठी काय करायचं, एकदा तुमचं आलेला अर्धवट आन्सर आपण ऑप्शन्स बघायचे की तुमचा ऑप्शन कुठल्या ऑप्शन सोबत मॅच करतंय का ते. आणि जर तुमचा आन्सर कुठल्याच ऑप्शन सोबत मॅच करत नसेल तर तुम्ही आन्सर काढत असताना कुठे ना कुठे मिस्टेक केलेली हे समजून जायचंय आणि केलेली मिस्टेक काय करायची, लगेच करेक्ट करायची. ओके, आता नेक्स्ट एक लेक्चर होईल ज्यामध्ये आपण नीटचे आतापर्यंत आलेले आणि या चॅप्टरचे उर्वरित क्वेश्चन्स घेऊ आणि त्यानंतर मग आपण JEE मध्ये आलेले क्वेश्चन्स घेऊ किंवा नीट मधलेच आपण एकदा नीटची सिरीज कंप्लीट करू, सगळे नीटचे चॅप्टर्स, नीटचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स, मग त्यानंतर JEE ची एक सेकंड लेक्चर सिरीज अशी स्टार्ट करू ज्यामध्ये आपण चॅप्टर वाईज JEE मध्ये आलेले सगळेचे सगळे क्वेश्चन्स डिस्कस करत जाऊ डिटेलमध्ये, जसे की हे झालेले की या क्वेश्चन्सला कसं सॉल्व्ह करायचं, तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे वगैरे वगैरे सर्व गोष्टी आपण काय करत जाऊ त्यामध्ये.